नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता पावसाचे दिवस चालू आहेत. पावसाच्या दिवसामध्ये विजा पडत असतात. अनेक ठिकाणी वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे आता आपल्याला वीज पडण्याआधी माहिती मिळणार आहे. जर आपण शेतकरी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. वीज पडण्याआधीच आपण आपल्या मोबाईलद्वारे वीज कुठे पडणार आहे याची माहिती मिळवू शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, म्हणजेच आपल्याला सर्व माहिती मिळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यामधील एक म्हणजे पाळीव माणसाच्या अंगावर वीज पडते. ही अंधश्रद्धा अतिशय चुकीची आहे, कारण की वीज ही कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर पडू शकते, त्याचे काही सांगता येत नाही. पण वीज जास्त प्रमाणात झाडावर व पाणी असणाऱ्या ठिकाणी पडते. यामुळे आपण पाऊस आणि विजा चालू असल्यानंतर झाडाखाली थांबू नये. आपण जर शेतात असाल तर चांगला निवारा पाहून त्या ठिकाणी थांबावे. जर आपल्याकडे जनावरं असतील तर जनावरापाशी किंवा जनावराच्या गोठ्यामध्ये थांबू नये, कारण की जनावरे जास्त प्रमाणात पाणी पीत असतात. त्यांच्या शरीरामध्ये जास्त पाणी असते. त्यामुळे वीज पडताना जनावराकडे खेचली जाऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या चांगल्या ठिकाणी जाऊनच थांबावे. वीज पडली तरी आपण वाचाल, म्हणजे आपल्याला कोणतीही हानी होणार नाही. जून आणि जुलै महिन्यामध्ये जास्त प्रमाणात वीज पडण्याचे प्रमाण वाढत असते. यामुळे पृथ्वी मंत्रालयाकडून एक ॲप्लिकेशन आणण्यात आले आहे. त्या ॲप्लिकेशनद्वारे वीज पडण्याआधीच आपल्याला माहिती मिळणार आहे. त्या ॲप्लिकेशनचे नाव दामिनी ॲप आहे. हे ॲप्लिकेशन सध्या प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकता व आपल्या मोबाईलमध्ये वापरू शकता. यामुळे वीज कधी पडणार आहे याची माहिती मिळते. म्हणजे वीज पडण्याआधीच आपल्याला माहिती मिळेल की वीज कुठे पडणार आहे. जर आपण थांबलात त्या ठिकाणी वीज पडणार असेल तर त्या ठिकाणाहून आपण दूर जावे. ॲप सुरू केल्यानंतर ते ॲप GPS सिस्टीमनुसार चालते. जर आपण कोणत्याही क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्रामधील GPSद्वारे ते ॲप्लिकेशन माहिती देत असते. यामुळे आपल्याला वीज पडण्याआधीच माहिती मिळणार आहे. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला माहिती मिळेल. आम्ही या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ टाकत असतो.